2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना लोकशाही शासन पद्धतीबद्दल प्रचंड उमाळा सुटला होता आणि महाराष्ट्रात आम्ही कुणालाही हिंसा वगैरे करू देणार नाही अशा पद्धतीचा एक मोठा आविर्भाव मुख्यमंत्री महोदय दाखवत होते। मग आता भाजपाचे खासदार जी भाषा वापरतात ती कोणत्या शासन पद्धतीमध्ये बसते आणि त्याच्यासाठी नेमकी काय भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे हे स्पष्ट झालं पाहिजे। कारण जेव्हा भाजपचा खासदार निशिकांत दुबे असं म्हणत आहे की मराठी माणसाला मी आपटून मारेल, हिंमत असेल तर बाहेर पडा आणि पुढे आम्ही त्याचं काय करायचंय ते करूच। आम्ही तर क्लिअर सांगितलंय की पहिला वार आम्ही करणार नाही, पण कोणी हात उचलला तर मुळासकट उखडून टाकायची ताकद आमच्यात आहे। पण प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीसजी तुम्ही मराठीच आहात ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे। देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जेवढे काही भाजपाई महाराष्ट्रातले आहेत ही धमकी निशिकांत दुबेंची तुम्हा सगळ्यांसाठी आहे। भाजपच्या तमाम मंत्र्यांनो तुम्हाला सुद्धा तुडवायची भाषा निशिकांत दुबेंनी केली आहे। तुमच्या पाठीला जर रबर नसेल, कणा असेल आणि मराठी ताठा मान अभिमान आणि स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेंना तुडवायचं का निशिकांत दुबेकडून तुडवून घ्यायचं हे भाजपच्या मराठी आमदार खासदारांनी ठरवावं। बाकी आम्ही दुबे सारख्या जाऊ दे आता त्याच्यावर बोलून सुद्धा जीभ खराब करत नाही, पण जेव्हा कधी ती वेळ येईल तेव्हा असं होऊ नये की कंबक किस घडी पर मैं यह बोल बैठा।